सांगली जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीची आता निवडणूक येत्या 7 फेब्रुवारीला होतीये आणि या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचलेला आहे। आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आम्ही या मिरज विधानसभा मतदारसंघातील 6 जिल्हा परिषद आणि 7 पंचायत समिती गटातून उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती लढतो आहोत। माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आम्हाला या विधानसभा क्षेत्रातून नक्कीच आम्ही धनुष्यबाण घेऊन इथं खातं उघडणार आहोत आणि या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब हे 4 फेब्रुवारी रोजी 12 वाजता बेडक येथील मरगुबाई मंदिर येथे प्रचार सभेसाठी येत आहेत। आमच्या तिथं भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर आमचे असणारे युती पक्षातले असणारे जनस्वराज्य असेल आणि आमच्या नरवाड गटातून असलेल्या उमेदवार तन्वीताई कमलेकर असतील, यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत। ही सभा झाल्यानंतर 1 वाजता बुधवारी 4 तारखेला 1 वाजता मालगाव ग्रामपंचायत समोरील मैदानामध्ये आम्ही ही दुसरी जाहीर सभा ठेवलेली आहे। इथंही आमचे शिवसेनेचे उमेदवार असणारे वनमोरे मॅडम असतील, त्याचबरोबर शेजूळ काकी असतील, यांच्या प्रचारासाठी येत आहेत। मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेल की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राचं विजन पूर्ण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या मिरज विधानसभा क्षेत्रातील या असणाऱ्या सगळे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करावं आणि उद्याच्या जाहीर सभेसाठी प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आपल्याला आवाहन करतोय। आम्हाला नक्कीच आपण पाहिलं की महापालिकेमध्ये आम्ही किंगमेकरच्या भूमिकेतच आहोत। आजही आमचे 2 उमेदवार आम्ही आता तटस्थ आहोत। आमच्या नेत्यांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही आमचं पुढचं कामकाज हे महापालिकेतलं असेल, परंतु जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्ही नक्कीच सांगली जिल्ह्यातून जिल्हा परिषदमध्ये 2 अंकी आकडा घेऊनच जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करू आणि नक्कीच या सत्तेच्या सगळ्या चाव्या या जिल्हा परिषदेमधल्या सुद्धा आमचे नेते सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपूर्ण या जिल्ह्याचं नेतृत्व ते सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, अशी भूमिका आमच्या शिवसेनेची असेल। सारे लोक विसरत आहेत की शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि तेवढेच ताकदीची पदं, सत्तेतली पदं एकनाथजी शिंदे साहेबांच्या आमच्या सगळ्या मंत्री महोदयांच्याकडे आहेत। महापालिकेमधलं नगरविकास खातं हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे। उद्योगमंत्री आमचे उदयजी सामंत आहेत। आंबेडकर साहेबांच्याकडे आमचे आरोग्य खातं आहे। त्याचबरोबर गोगावले साहेबांच्याकडे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतरस्ते पांढरस्ते जोडण्याचं जे खातं आहे ते आहे आणि आमचे जे योगेशजी आहेत कदम साहेब यांच्याकडे ग्रामविकासचं राज्यमंत्रीपद आहे। त्यामुळे ग्रामीण आणि शहराचा विकास करणारे निधी देणारे मंत्री हे शिवसेनेचे आहेत। त्यामुळे आम्हाला विकास निधीची अजिबात काळजी नाही। जनतेनं यांच्या भूलथापाला बळी न पडता न फसता या शिवसेनेच्या लोकांना काम करण्याची संधी द्यावी अशीच विनंती करेल। पत्रकार मित्रांना माहित आहे कोण कुठल्या पद्धतीने बोलतंय, कुणाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि कुणाचा बॅलन्स गेलाय हे लोकांनाही माहीत झालंय आणि पत्रकार तुम्हाला तर चांगलं माहीत झालंय। तारतम्य कुणी बाळगावं हे त्यांनी ठरवावं। त्यांनी जर ट्रॅक घसरला नाही तर आम्ही ट्रॅक नाही घसरणार। त्यामुळे इथून पुढे सुद्धा जर त्यांनी जसं बोलेल तसं प्रत्युत्तर या वनखंडे सरांचं नक्की असेल।